चालक म्हणून हा निर्णय कुठेतरी मराठी भाषा नहीं क्या लगता है फिर एक में से लाइसेंस रद्द होने वाला है सबका रिक्शा चालक चलेगा। चलेगा आपको क्या लगता है लेकिन जो राज्य सरकार का निर्णय आप उस पर सहमत है की नाही सहमत वो आदमी है बताएगा आप सहमत है की नाही सहमत है नहीं त्यांच्याशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत काका एक महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतलाय 1 मे पासून मराठी भाषा रिक्षा चालकांना अनिवार्य करण्यात आली काय प्रतिक्रिया आपली मराठी भाषा आलीच पाहिजे ना दादा. अनेक रिक्षावाले त्यांना मराठी येत नाही 1 मे पासून जर त्याला मराठी येत नाही रिक्षा चालकांना किंवा टॅक्सी चालकांना शिकावी तर त्यांनी. त्यांचं लायसन्स रद्द करण्यात येणार आहे लायसन पण त्यांनी शिकावी, मराठी शिकावी ना. महाराष्ट्रात राहतात म्हटल्यावर शिकावी त्यांनी. अनेक वेळा तक्रारी येतात की रिक्षा चालकांसोबत आम्ही मराठीमध्ये बोलतो पण ते आमच्या रिक्षामध्ये बसतात त्या हिंदीमध्ये बोलतात. हिंदीमध्ये बोलतात हो, इकडे घे तिकडे घे असं नाही म्हणजे बोलत. मराठी असून देखील हिंदीमध्ये हो, हिंदीमध्ये बोलतात. तुम्ही पण बसणार ना आमच्या रिक्षामध्ये, दादा दादा इधर लो ना उधर लो ना, ऐसा हिंदी में बोलते. मराठीच लोकं- मराठीमध्ये कुणी काय तरी भेटतात आम्हाला, हा. सर्वांना नाही भेटत. तर पण महाराष्ट्रीयन आहेत, त्यांना विचारा. मी खोटं बोलतो काय? हिंदीमध्येच बोलतात, मराठीमध्ये नाही बोलतात. कोणाचं राज्यात आमच्या राज्यामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला येईल का भोजपुरी बोलायला? नाही येईल ना. मराठी भाषेला यायलाच पाहिजे. लायसन रद्द होणार महाराष्ट्रामध्ये राहतो तुम्हाला मराठी भाषा यायला पाहिजे. लोक बोलतात आम्ही 30 वर्ष राहतो, 40 वर्ष राहतो. मग 30 वर्ष 40 वर्ष तुम्ही राहतो, मग मराठी शिकले का? मराठी बोलायला यायला पाहिजे का? हा, ज्याला मराठी येत नाही त्यांनी शिकायला पाहिजे. ॲक्च्युली कसं मी पण युपीचा आहे भैयाचे, तर मराठी बोला आपण महाराष्ट्रामध्ये तो थोडं शिकायचा प्रयत्न करायला पाहिजे. आपने सीख पाएंगे अभी थोड़े दिन बाकी अभी सीखेंगे थोड़ा सीखेंगे. अगर नहीं आता तो लाइसेंस रद्द हो जाता है तो आपको बोलना नहीं आएगा तो आपका लाइसेंस रद्द हो जाएगा तो फिर क्या क्या आपकी ये रहेगा तो देखेंगे बाद में मराठी तर आलीच पाहिजे. मराठी बोललं तर महाराष्ट्राची भाषा आहे ती, मराठी तर आलीच पाहिजे लोकांना सगळ्यांना. आप कितने सालों से यहाँ पे रिक्शा चला रहे हैं? 12 साल से 12 साल से आपको आती है मराठी? वो सब समझता हूँ लेकिन बोलना पता लगता है. कधी कधी असं होतं का आपले पॅसेंजर मराठीत असतात पण ते हिंदी बोलतात. त्यामुळे जेव्हा आपण ऐकतो का ते हिंदी बोलतात, मग आपण जेव्हा मराठी बोलतो त्यानंतर ते मराठी बोलतात. म्हणून प्रत्येक माणसाने पहिलं मराठी बोलायला पाहिजे. ते रिक्षा चालक म्हणून तुम्हाला काय वाटतं या निर्णयाचं स्वागत करता तुम्ही? स्वागत आहे दादा, अजून काय बोलायचं. अनेक मराठी रिक्षा चालक आहेत. सगळे भैया लोक आहेत पण येतात आम्हाला. राज्य सरकारच्या नवीन GR नुसार राज्यातील रिक्षा चालकांना तसेच टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलणे अनिवार्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नमस्कार, मी सुचित ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सध्या मी ठाणे रेल्वे स्टेशनच्या रिक्षा चालक स्टँडवरती आहे आणि राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो महाराष्ट्रातील रिक्षा चालक तसेच टॅक्सी चालकांसमोर घेतलेला आहे. महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना तसेच टॅक्सी चालकांना मराठी भाषा अवगत असण्यास बंधनकारक या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ठाण्यातील रिक्षा चालकांचा यावरती काय प्रतिक्रिया आहेत हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यापासून जर ज्याला मराठी येत नाही त्याचं लायसन्स जे आहे ते रद्द करणार, काय प्रतिक्रिया आपली? आपलं काय बोलू शकतो आता, जास्ती पण मी बोलू शकत नाहीये काय पण. हा? तुम्ही मराठी बोलू म्हणजे वाटतं का तुम्हाला मराठी बोलायला प्रवाशांसोबत? नाही असं काय बोलू शकतो असं काय. पण निर्णय जो घेतला त्या निर्णयावरती काय वाटतं की 1 मे पासून जर ज्याला मराठी येत नाही रिक्षा चालक असेल किंवा टॅक्सी नाही, चालक बोलायचं आहे. त्यांचं लायसन्स जे आहे ते रद्द करण्यात येणार आहे, काय वाटतं? असं जास्ती काय मी पण त्याला बोलू शकत नाही. रिक्षा चालक म्हणून तुम्ही या निर्णयाचं स्वागत करता की तुम्हाला नाही, स्वागत करते ना. त्यांच्याशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. काका एक महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतलाय 1 मे पासून मराठी भाषा रिक्षा चालकांना अनिवार्य करण्यात आली, काय प्रतिक्रिया आपली? मराठी भाषा आलीच पाहिजे ना दादा. अनेक रिक्षावाले त्यांना मराठी येत नाही 1 मे पासून जर त्याला मराठी येत नाही रिक्षा चालकांना किंवा टॅक्सी चालकांना शिकावी तर त्यांनी. त्यांचं लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. लायसन पण त्यांनी शिकावी, मराठी शिकावी ना. महाराष्ट्रात राहतात म्हटल्यावर शिकावी त्यांनी. रिक्षा चालक म्हणून हा निर्णय कुठेतरी मराठी भाषा नहीं क्या लगता है फिर 1 में से लाइसेंस रद्द होने वाला है सबका रिक्षा चालक चलेगा। चलेगा आपको क्या लगता है लेकिन जो राज्य सरकार का निर्णय आप उस पर सहमत है की नाही सहमत वो आदमी है? बताएगा आप सहमत है की नाही सहमत है? नहीं 1 मे पासून टॅक्सी चालकांना आणि रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य बोलायला लागणार, काय वाटतं एक टॅक्सी चालक म्हणून? मराठी भाषेला यायलाच पाहिजे. लायसन्स रद्द होणार महाराष्ट्रामध्ये राहतो तुम्हाला मराठी भाषा यायला पाहिजे. लोक बोलतात आम्ही 30 वर्ष राहतो, 40 वर्ष राहतो. मग 30 वर्ष 40 वर्ष तुम्ही राहतो, मग मराठी शिकले का? मराठी बोलायला यायला पाहिजे का? अनेक लोक म्हणतात की रिक्षा आमच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न होतो. नाही, मग त्यांना चान्सेस दिले ना. परिवहन मंत्रीने प्रताप सरनाईक साहेबांकडून चान्स दिले आहे. 1 महिन्यामध्ये तुम्ही शिका मराठी. मराठी शिकायला का अडवाय गोष्ट नाही आहे, शिकू शकतो माणूस. लायसन्स रद्द होणार डायरेक्ट. नाही, रद्द तर होणार ना. असं एवढं चुकीचा भूमिका घेणार नाही. त्याला सवलत देतील माझ्या मते.
कुठेतरी या निर्णयाची अंमलबजावणी एकदम ठीकपणे होईल का वाटतं तुम्हाला? नाही झाली पाहिजे. आणि हे लोक बद्दल अचानक झालं पण हा 2019 पासून हा नियम चालू आहे, पण ह्याला कोण अंमलबजावणी करत नव्हते. आता सरनाईक साहेब आले म्हणून करायला लागले म्हणून मराठीचा मुद्दा घेतला पाहिजे. हा, ज्याला मराठी येत नाही त्यांनी शिकायला पाहिजे. ॲक्च्युली कसं मी पण युपीचा आहे भैयाचे, तर मराठी बोला आपण महाराष्ट्रामध्ये तो थोडं शिकायचा प्रयत्न करायला पाहिजे. असं नाही की बाबा मी इथं मराठी बोलणार नाही. प्रत्येक कुठं पण आपण गेलो, गुजरातमध्ये गेलो या तामिळमध्ये, तर आपल्याला भाषा शिकायला ॲक्च्युली भाषा अशी आहे ना की प्रत्येक माणसाला कधी गरजू पडते, कधी टाईम आपल्याला भेटे. म्हणजे समजा आपल्याला कुठं गेलो, आपण अडचणीमध्ये अटकले, त्या भाषेचा आपण हे करू शकतो ना आपण. पण युपीचं असं नाही की जरुरी की मराठी नाही बोलायचं. काय वाटतं नवीन GRचं स्वागत करता तुम्ही, एक रिक्षा चालक म्हणून स्वागत करताय निर्णयाचं? स्वागत तर प्रश्न नाही. कसं आता काय काय वयस्कर माणसं आहेत त्याला मराठी नाही, ते पण थोडंफार शिकेल असं नाही की नाही शिकणार. प्रत्येक माणसाला आपण दबाव न टाकू शकत, असं आहे ते. म्हणून मराठी शिकणं पण जरुरी आहे. असं नाही की नाही की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपण शिकायला लागणार, असं नाही की नाही शिकायला लागेल. बरोबर वाटतं निर्णय हा? बरं. आप कुठलं गाव आहे तुमचं गाव? मी युपीचा आहे. वाटतं तुम्ही मराठी बोलू शकाल हो. तुम्ही? लायसन रद्द कर. बाकीचे युपीचे तुमचे बांधव आहेत, तर ते बोलतात की ह्या निर्णयामुळे आमच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना नाही येत होतं, काय करूया आता. आमचं त्यांचा दादा बाबा, आमचा पण दादा बाबाला नाही येत होतं, आम्हाला येतंय. इथंच ताड्यामध्ये गेलो म्हणून आम्हाला येत आहे. पण दादा बाबाला नाही येत आहे, तर काय करणार, ते म्हातारे झाले. बरोबर. पण तुम्ही हा GR काढल्या, GRचं स्वागत करता की मराठी भाषा? ते बरोबर आहे, आम्ही इथे राहते तर येवायला पाहिजे जरा. मग तुम्ही स्वागत करताय हो निर्णयाचं, तुम्ही स्वागत करताय. हो. आता हा निर्णय काढला, याच्यामुळे कुठेतरी मराठी भाषेला प्राधान्य देण्याचं कुठेतरी प्रयत्न होता असं वाटतंय? नाही काय असं काय नाही. अनेक वेळा तक्रारी येतात की रिक्षा चालकांसोबत आम्ही मराठीमध्ये बोलतो, पण पण ते आमच्या रिक्षामध्ये बसतात त्या हिंदीमध्ये बोलतात. हिंदीमध्ये बोलतात. हो. इकडे घे तिकडे घे असं नाही म्हणजे बोलत. मराठी असून देखील हिंदीमध्ये हो, बोलतात. हिंदीमध्ये बोलतात. तुम्ही पण बसणार ना आमच्या रिक्षामध्ये, दादा इधर लो ना उधर लो ना, ऐसा हिंदी में बोलते. मराठीच मराठीमध्ये कुणी काय तरी भेटतात आम्हाला, हा. सर्वांना नाही भेटत. ते पण महाराष्ट्रीयन आहेत, त्यांना विचारा. मी खोटं बोलतो काय? हिंदीमध्येच बोलतात, मराठीमध्ये नाही बोलतात. म्हणजे मराठी लोकांची पण चूक आहे कुठेतरी, असं वाटतं की ते हिंदीमध्ये. पण आता निर्णय काढलाय त्याच्यावर कुठेतरी हो, नागरिक देखील आणि आता तुम्ही माझ्याशी मराठीमध्ये बोलतायत, तर मी पण तुमच्याशी मराठीमध्ये बोलणार. बरोबर. पण तुम्ही हिंदीमध्ये माझ्याशी बोलणार, तुम्ही पण हिंदीमध्येच बोलणार ना तुमच्या बरोबर. काय चुकी बोलतो मी? बरोबर ना? तर रिक्षामध्ये सर्व मराठीमध्ये नाही बोलतात, हिंदीमध्येच बोलतात जास्त तर. मग असं वाटतं आता रिक्षा जे प्रवासी आहेत ते जर मराठी बोलायला लागले हो, तर तो रिक्षा आम्ही- चालक देखील मराठी तो बोलायला स्वतःच बोलणार, तो ज्यांना नाही येणार तो पण शिकून जाणार. लागले. मग आता या निर्णयाचं तुम्ही स्वागत करू? हो, स्वागत करतो. आता 1 मे पासून ज्यांना येत नाही त्यांचे लायसन रद्द होणार, याच्याबद्दल काय वाटतं? रद्द करा ना त्याचं, पण एकाएक असा काय करायचं तर हे अगदी काही नाही थोडे बरोबर. दिवस बाकी आहेत. हो. अगदी पण टाइम द्यायला पाहिजे ना. पण ज्यांना आज- नाही येतोय बरोबर, तर त्यांना 10-5 दिवसात तर साड्यामध्ये खा गा नाही येतोय पडायला. पण हा हा? GR पण- जुना GR आहे तो पण पुन्हा एकदा लागू करण्यात आला. 10 दिवसात एकाएक कुणाला पण बोलायला नाही येणार. कोणाचं पण राज्यात, आमच्या राज्यामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला येईल का भोजपुरी बोलायला? नाही येईल ना. बरोबर. तर पण 10 अनेक- दिवसात नाही येईल, तर अनेक त्यांना रिक्षावाले टाइम आहेत, द्यायला पाहिजे. जे 10-15 वर्ष झाले ठाण्यामध्ये रिक्षा चालवतात, हो, मुंबईमध्ये तर त्यांना रिक्षा- यायला पाहिजे. त्यांना यायला पाहिजे, हो. परंतु त्यांना एक शब्द देखील बोलता येत नाही. ते बोलतात की आम्ही शिकणार पण नाही, आम्हाला ते शिकायचं पण नाही ना, ते जबरदस्ती झाली ना. मग त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे आपली एक रिक्षा चालक म्हणून, की शिकायला पाहिजे नाही शिकायला त्यांना पाहिजे? शिकायला पाहिजे. मग आता हा निर्णय जो लागू त्यांच्यावर तुम्ही स्वागत करता? हो, स्वागत करतो. निर्णय यही है भाई, उनको टाइम को सीखने के लिए, जहाँ प्रयत्न उनको सीखना चाहिए, जरूरी सीखने के लिए, जो जहाँ का वहाँ सीखना चाहिए ना. तो आप इस निर्णय का स्वागत करते हो? हाँ, स्वागत करते हैं. आप मराठी बोल सकते हैं? आप कौन सा गाँव है आपका? यूपी भदोही, यूपी का गाँव है। आप कितने सालों से यहाँ पे रिक्शा चला रहे हैं? 12 साल से. 12 साल से। आपको आती है मराठी? वो सब समझता हूँ, लेकिन बोलना तो पता लगता है. आता मी बोलते तर तुम्हाला कळतंय का ह्या निर्णयाचं तुम्ही स्वागत करता का? हो, स्वागत करता है ना. मग तुम्ही मराठी बोलू शकता का? आता रिक्षा चालकामध्ये जर कोणी पॅसेंजर तुमच्यामध्ये बसलं तर तुम्ही मराठीमध्ये बोलू शकाल का त्यासोबत? हाँ, बोल सकते हो ना. अभी आप बोल रहे हो ना, बस हाँ. समझ रहा हूँ क्या बोल रहे हो आप. हा, तर आता जर तुम्हाला जर मराठी भाषा येत नसेल तर 1 मे ला तुमची परीक्षा घेतली जाईल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला मराठी भाषा येत नसेल तर तुमचं लायसन जे आहे ते रद्द करण्यात येणार. काय वाटतं, तुम्ही ते परीक्षा पास होऊ शकाल का? देख, इसके लिए टाइम मिलेगा बस. डायरेक्ट नहीं कोई कर पाएगा. 15 दिन का टाइम मिलेगा. जैसे सिखाने के लिए मिलता है ना, सिखाएंगे तो हो जाएगा, क्यों नहीं होगा. अभी कितना टाइम चाहिए? अभी 12 साल आप रिक्शा चला रहे हैं तो कितना टाइम चाहिए मराठी भाषा? क्या ये नियम नहीं आया था ना कि भाई सीखना ही अनिवार्य है. नहीं अभी बोलना- किया है, अभी किया है। अगर मराठी नहीं आता है तो आपका लाइसेंस जो है तो रद्द होने वाला है। अब 1 मई से वो निर्णय तो लागू हुआ है, उसका GR ही निकला है
तो क्या लगता है आप बोल पाएंगे मराठी की परीक्षा है जो पास कर पाएंगे? कोशिश करतो हो जाएंगे ना, हो जाएंगे. लेकिन आपको समजत आहे मराठी जो मराठी बोलते ते समजते तुम्हाला सगळं, पण तुम्ही बोलू शकाल का आता थोडेच दिवस बाकी आहेत, त्या 1 मेला तुमची परीक्षा होणार, त्यानंतर जर तुम्हाला मराठी येत असेल तरच तुम्हाला लायसन जे ते राहणार, नाही तर ते रद्द होणार. तुम्ही बोलू शकाल मराठी आता? अभी आप जो बोल रहे हो वो बोल सकता है, लेकिन अपने क्या अटपटा लगता है. मतलब जैसे जो नहीं बोलने की उसको अटपटा लगता है कि क्या सही बोल रहा हूँ क्या गलत बोल रहा हूँ, वो ऐसा होता है. मग तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करणार आता? मराठीमध्ये बोलू शकाल आता तुम्ही, म्हणजे पॅसेंजर कोण आलं तर 1 मे नंतरला? हाँ बोल सकता है. मग स्वागत करता तुम्ही या निर्णयाचं, स्वागत करता? निर्णय तो बरोबर आहे. ॲक्च्युली हा निर्णय पहिल्यापासून राज ठाकरे साहेबांनी घेतलेला, त्याच्यानंतर त्या सरकारने निर्णय घेतला हा ते उत्तम निर्णय आहे. महाराष्ट्रामध्ये राहायचं तर मराठी ही आलंच पाहिजे. आपण कुठल्या इथं बघितलं तर त्यांना त्यांच्या देशाची भाषा प्रिय आहे, पण महाराष्ट्रामध्ये हा निर्णय लागू झाला, अभिनंदन आहे. कुठेतरी असं बोललं की अमराठी रिक्षा चालक आहे त्यांच्या पोटावर पाय देण्याचा हा निर्णय. काही पोटावरती पाय देण्यात असं काही नाही आहे. महाराष्ट्रामध्ये राहायचं तुम्हाला कमीत कमी मराठी बोलता किंवा वाचता तरी आली पाहिजे, कमीत कमी. काय वाटतं रिक्षा चालक म्हणून तुम्ही स्वागत करता रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना? नाही नाही, आम्ही तर बोलतो अभिनंदन आहे निर्णयाचा. असं निर्णय लागू झाला पाहिजे. मराठी हा खरोखर मराठी माणसासाठी अभिनंदनास्पद आहे की मराठी रिक्षावाल्याला कंपल्सरी मराठी हा निर्णय लागू झालाच पाहिजे. मराठी तर आलीच पाहिजे. मराठी बोललं तर महाराष्ट्राची भाषा आहे ती, मराठी तर आलीच पाहिजे लोकांना सगळ्यांना. एक रिक्षा चालक म्हणून तुम्हाला काय वाटतं कुठेतरी मराठी भाषेला प्राधान्य देण्याचं काम जे आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून येणार आहे, काय वाटतं? सरकारने जे तुम्ही या निर्णय निर्णयाचं स्वागत करताय रिक्षा चालक म्हणून? आम्ही स्वागत करतो या निर्णयाचं. ते येणारे जे प्रवासी आहेत ते देखील मराठीमध्ये बोलले तर तुम्ही देखील मराठी म्हणून बोलणार का त्यांच्याशी? बोलल ना, हक्काने बोलू. ते मराठीत बोललं तर आम्ही पण मराठीत बोलू. काय वाटतं म्हणजे रिक्षा चालक म्हणून तुम्हाला काय वाटतं या निर्णयाचं स्वागत करता तुम्ही? स्वागत आहे दादा, अजून काय बोलायचं. अनेक मराठी रिक्षा चालक आहेत, सगळे भैया लोक आहेत पण येतात आम्हाला तुम्ही तुम्ही कुठलं गाव कुठलं आहे तुमचं? आमच्या युपी आहेत. वाटतं तुम्हाला या निर्णयाचं तुम्ही स्वागत करता की मराठी भाषा बोलली आहे पाहिजे? सगळ्यांना यायला पाहिजेत. अनेक लोक बोलतात की कुठेतरी या निर्णयाच्या मागे अमराठी लोकांच्या पोटावर पाय देण्याचं काम करण्यात येते. वाटतं पोटावर पाय देण्याचं काम करते महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या नावाखाली? कधीपासून लागू आहे ती निर्णय कधीपासून लागू आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. पुन्हा एकदा तो GR काढलाय, आता काही थोडेच दिवस बाकी आहे. 1 मेला जर तुम्हाला मराठी भाषा येत नसेल तर ती एक परीक्षा घेतली जाईल. जर मराठी भाषा बोलता येत नसेल तर लायसन्स जे आहे ते रद्द करण्यात येणार. हो. अनेक मराठी रिक्षा चालक ते बोलतात आमच्या पोटावर पाय देण्याचं काम आहे, आम्हाला मराठी बोलता पण येत नाही, कशी शिकणार आम्ही? मग काय करायचं आता? काय मग रिक्षा चालक म्हणून तुम्हाला काय वाटतं आम्ही निर्णय? रिक्षा चालवतात ना आम्ही. मग तुम्हाला काय वाटतं की आता हे रिक्षा निर्णय आहे तो आता बरोबर आहे हे की नाही? बघा मी काय बोलतो सांग. पॅसेंजर बसला, हम्म. आम्ही काय बोलणार, दादा कुठे जायचे तुम्हाला, फक्त एवढे बोलणार ना. कुठे जायचे, लेफ्ट घेऊ काय राईट घेऊ सरळ घेऊ, फक्त एवढं यायला पाहिजेत आम्हाला. अजून काय करायचं पॅसेंजरसाठी आम्हाला? तरी देखील अनेक रिक्षावाले बोलतात की हा निर्णय नको, आम्हाला जी भाषा बोलायची ते आम्ही बोलणार, मराठीच्या नावाखाली कुठेतरी पोटावर पाय देण्याचं काम. भाई आता आम्ही काय बोलू सांगा ना तुम्ही, काय बोलू? त्यांच्यावर काय वाटतं म्हणजे अनेक रिक्षा मुजोरी करतात, मराठी बोलणार नाही. अनेक आपण व्हिडिओ पण बघता की सगळ्यांना यायला पाहिजे मराठी. तुम्हाला असं वाटतं की सगळ्यांना यायला हो. पाहिजे? दादा तुम्ही देखील रिक्षा चालक आहात, वाटतं या निर्णयाचं तुम्ही स्वागत करता की मराठी आली पाहिजे म्हणून? मराठी तो आता है लेकिन अभी तुमचं गाव पूरा कुठलं नहीं गाव? आता है. वो यूपी युपीचं गाव. तुम्ही थोडंफार मराठी बोलू शकता? थोड़ा खाली यही बोल सकता है, मतलब म्हणजे मी बैठने बोलते ते हाँ तुम्हाला समजते, मी मराठी हाँ बोलते ते मराठी तुम्हाला बोलने में समझ में समजते. आता मला आता थोडंफार तुम्ही पॅसेंजर सोबत बोलू शकाल का? है. यही आने जाने का यही सब समझते हैं, बोलते हैं, वही बोलते हैं खाली. मी स्वागत करतो तुम्ही या निर्णयाचं. महाराष्ट्रामध्ये अभी मराठी स्वागत क्या बोलली पाहिजे. कहेगा अभी ये तो. तारीख से नियम लागू हुआ है रिक्शा चालक को कि मराठी भाषा बोलना अनिवार्य किया है. क्या लगता है इस निर्णय के बारे में? ठीक है, आप बोलेंगे मराठी की? मराठी सीखेंगे अभी थोड़े दिन बाकी है 1 मई के लिए. तो सीखेंगे. क्या लगता है इस निर्णय के बारे में? पेट पे पाव रखा है कुछ ऐसा लगता है कि राज्य सरकार के बारे में? नहीं ठीक है, आप सीख पाएंगे? अभी थोड़े दिन बाकी, अभी सीखेंगे थोड़ा सीखेंगे. अभी कोई अभी पैसेंजर आता है मराठी में बात करता है तो आप समझ सकते हैं कि क्या मराठी बोल रहे हो? मराठी थोड़ा बहुत तो समझ सकता है. तो अभी बोलने के बारे में बोल रहे हैं कि अगर लाइसेंस जो फिर से उसका पड़ताल होगी, बाद में आपको लाइसेंस मिलेगा 1 तारीख के बाद, अगर आपको मराठी बोलना आता है तो. अगर नहीं आता है तो आपका लाइसेंस रद्द हो जाएगा, क्या लगता है? देखेंगे. अगर नहीं आता तो लाइसेंस रद्द हो जाता है, तो आपको बोलना नहीं आएगा तो आपका लाइसेंस रद्द हो जाएगा, तो फिर क्या आपकी ये रहेगा? तो देखेंगे बाद में. लेकिन मराठी सीखना चाहेंगे आप?
सीखेंगे ना। तो क्या लगता है अभी ये निर्णय हुआ है इसके बारे में? वो ठीक लगा। तो आप सीखना चाहेंगे ना अभी? हाँ, हाँ। एक महीने से बाद आप बोल सकेंगे? थोड़ा बहुत तो समझता हूँ, थोड़ा बहुत समझ तिकडे की इधर तिकडे की उधर, तुला माहिती आहे अगर मला पैसेंजर बोलता है तो तुला समझते आप? तुला माहिती आहे मला माहिती आहे, समझ सकता हूँ। पैसेंजर बोलते हुआ समझ सकते हो आप मराठी? जो बोलते हैं, थोड़ा बहुत तो समझ सकता हूँ। अभी बोलने के लिए बाकी है अभी सीखना। वो एक महीने के बाद हो जाएगा बोलने के लिए? हो जाएगा, कोई अंदर से थोड़ी सीख के आता अभी है। कितने साल हुए आप यहाँ पे रिक्शा चला रहे हैं? अभी तो मैं 6 महीना आया, लाइसेंस तो पहले का है मेरा। कौन सा गाँव है आपका? यूपी का। तो अभी एक महीने के बाद बोल पाएंगे? अभी 6 महीना तो हो गया. रिक्षा चालकांना मराठी भाषा बोलता आली नाही तर त्यांचं लायसन रद्द होणार. काय वाटतं रिक्षा चालक म्हणून तुम्ही या निर्णयाचं स्वागत करता? हो, रिक्षा चालक म्हणून मी या निर्णयाचं स्वागत करतो, कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपल्याला मराठी यायला पाहिजे. कधी कधी असं होतं का आपले पॅसेंजर मराठीत असतात पण ते हिंदी बोलतात, त्यामुळे जेव्हा आपण ऐकतो का ते हिंदी बोलतात, मग आपण जेव्हा मराठी बोलतो त्यानंतर ते मराठी बोलतात. म्हणून प्रत्येक माणसाने पहिलं मराठी बोलायला पाहिजे. आपण जेव्हा मराठी बोलतो तेव्हा सामनेला पण मराठीच बोलतो. जरी कोण हिंदी असले तर त्यांना हिंदी सोडून मराठी शिकायला पाहिजे, कारण आपण महाराष्ट्रात राहतो तर मराठीला हे पहिलं प्राधान्य पाहिजे. पण कधी कधी काय होतं, मराठी असून पण आपण मराठी बोलत नाही, ती चुकी आपली आहे. आपण जेव्हा मराठी बोलणार तेव्हाच आपल्याला पाहून बाकी लोक मराठी बोलणार. हा निर्णय लागू करण्याचं काय एवढी वेळ आली राज्य सरकारवरती की मराठी भाषा बोला म्हणून महाराष्ट्रामध्ये? ते पण आता महाराष्ट्रामध्ये राहून जर सर्वजण हिंदी हे करतात, मराठी भाषेला एकदम तुच्छ मानलं गेलं आहे. कुठं पण आपण बघायला गेलो तर हिंदीमध्येच होतं. उलट हिंदी जे बोलतात ते मराठी लोक मराठी बोलायला लागल्यानंतर त्यांना बोलतात तुम्ही मराठी नका बोलू, तुम्ही हिंदी बोला. असं पण कधी कधी प्रसंग येतो. मग महाराष्ट्रामध्ये राहून जर आपण मराठीचं स्वागत नाही करत, आपण मराठी बोलत नाही, तर आपला महाराष्ट्रात राहून काय अर्थ नाही. आता अनेक रिक्षावाले जे 12 वर्ष झाली 15 वर्षापासून रिक्षा चालवतात ठाण्यामध्ये, पण त्यांना मराठी बोलता येत नाही. काय वाटतं, रिक्षा चालक कुठेतरी त्यांची मजुरी तर चालूच आहे, परंतु त्यांनी थोडी पण भाषा जी येते ते बोलतात आम्हाला समजतं पण आम्हाला बोलता येत नाही. 12-15 वर्ष झालं तरी त्यांना बोलता येत नाही. ऍक्च्युली असं आहे ना, त्यांनी ते प्रयत्न करतच नाही. ते महाराष्ट्रामध्ये राहतात, कमवतात, मुलं बाळ मोठे करतात, शिक्षण वगैरे करतात, पण महाराष्ट्राची त्यांना जाणीव नाहीये. जर मी दुसऱ्या देशात कुठे गेलो तर मी तिथली भाषा शिकणार. जर मी मद्रासमध्ये गेलो तर मला तिथली भाषा शिकायची, कारण तिथे माझे मुलं वगैरे वाढत आहेत. तसंच जे प्रणप्रांती लोक आहेत जे इथं महाराष्ट्रामध्ये आलेत, तर त्यांनी महाराष्ट्र भाषा शिकायला पाहिजे. जर 20, 25, 15 वर्ष होऊन सुद्धा हे मराठीमध्ये बोलत नाही तर ते त्यांचं दुर्दैवी आहे. त्यांनी बोलायला पाहिजे, शिकायला पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी पोटावर पाय देण्याचा प्रयत्न येतो त्या निर्णयातनं करण्यात आलेला आहे. नाही, काहीच पोटावरती पाय देण्याचा निर्णय नाही. हा जो निर्णय घेतला एकदम योग्य आहे राज्य सरकारला, तर मी थँक्यू बोलतो या निर्णयामुळे. पण अंमलबजावणी होईल का त्याप्रमाणे? त्या जसं GR काढलाय की 1 मे पासून मराठी बोलता आलेलं लायसन, त्याची अंमलबजावणी तशी होईल का? आता हे सांगता येत नाही, कारण जे आपले वरिष्ठ नेते लोक आहेत त्यांच्या हातामध्ये सर्व काही आहे. ते बोलतात काय आणि करतात काय. मी स्पष्ट बोलणारा मुलगा आहे. आता आपल्या समोर काय बोलतील आणि 10 मिनिटांनी निर्णय काय निघेल, पण त्या लोकांनी पण तोच निर्णय घ्यायला पाहिजे. मराठीला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे पहिलं.